आहे। इस्रायल आणि इराणमधील संघर्ष 7व्या दिवशी देखील सुरूच आहे। सततच्या क्षेपणास्त्र आणि हवाई हल्ल्यांमुळे व्यापक प्रादेशिक संघर्षाची भीती निर्माण झाली आहे। इस्रायलने इराणमधील सेंट्रीफ्यूज आणि शस्त्रास्त्र उत्पादन केंद्रांवर हल्ले केल्याचा दावा केल्यानं स्फोटांनी तेहरान हादरलं। इस्रायली विमानांनी इराणी सरकारचं अंतर्गत सुरक्षा मुख्यालय उद्ध्वस्त केल्याचा दावा इस्रायलचे संरक्षण मंत्री काट्स यांनी केला आहे। इराणवर अमेरिकेच्या कोणत्याही हल्ल्याचे गंभीर आणि अपरिमित परिणाम होतील असा इशारा इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांनी दिला आहे। इराणवर लादलेल्या युद्धाविरुद्ध इराण ठामपणे उभा आहे असं खोमेनी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात सांगितलं। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शरणागतीच्या आवाहनाला उत्तर देताना खोमेनी यांनी इराणी राष्ट्र शरणागती पत्करणार नाही असं स्पष्ट केलं। इराण अमेरिकेशी त्यांच्या अणुसंवर्धन कार्यक्रमावर चर्चा करत असताना इस्रायलने लष्करी मोहीम सुरू केल्याबद्दल त्यांनी टीका केली। दरम्यान इस्रायलला अमेरिकेची थेट लष्करी मदत पश्चिम आशियातील परिस्थिती पूर्णपणे अस्थिर करू शकते असा इशारा रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री सर्गेई इरियाबकोव्ह यांनी दिला आहे। या संघर्षामुळे इराणमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांचं स्थलांतर सुरू झालं आहे। हजारो लोक तेहरानमधून पळून जात आहेत। राजधानीच्या बाहेर जाणाऱ्या महामार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। मोठ्या प्रमाणात नुकसान आणि नागरिक जखमी झाल्याच्या बातम्या येत आहेत। इस्रायलमध्ये देखील अनेक शहरांमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजत आहेत। बेन गुरियन विमानतळ बंद आहे आणि अमेरिकन दूतावास आणि वाणिज्य दूतावासाने आठवड्याच्या अखेरीस कामकाज स्थगित केलं आहे। इस्रायल आणि इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणमध्ये अडकलेल्या